50 वर्ष एखादी साधना झाली सोपं नाही देवा. एखादा उत्सव चालू करणं सोपं असते, चालू करणं सोपं असते. माझे शब्द ऐका, चालू करणं सोपं असते, ते टिकणं फार कठीण असते. टिकण्यासाठी सायास आहे. कधी कधी योग येते पण क्षम होत नाही. योगापेक्षा क्षम कठीण आहे. कठीण योगावनी क्षम ओकरिया होतो श्रम. खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर टिकणं फार कठीण आहे. याच्या पाठीमाग आपल्या अंतःकरणातली सात्विक श्रद्धा, परमात्म्याच्या विषयीची भावना, संतांच्या विषयीची भावना कारण असते. एवढंच नाही, पैसा असूनच सगळं घडत नाही देवा. तर अंतःकरणात देवाची कृपा आपल्या झाल्याशिवाय हे घडत नाही. बिडलं हा भक्ती उत्सव 50 वर्षाकडे अर्थात स्वर्ण महोत्सवी वर्ष आहे. अतिशय आनंदानं आज चालू झालेला आहे. आमचे हरिभक्तपण आदरणीय यांच्या पावन मुखातून भागवती कथेचा आपण पान करता. आमचे सदाशिवजी महाराज साखरीकर पूजनीय बाबांच्या मुखातून आपण भागवती कथेचं दुपारी पान करत आहात. आणि आज पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आहे. निवडलेला अभंग शांती ब्रह्मनाथ बाबाचा आहे. अभंग तसा नवीन आहे, पण शब्द जराशे अर्ध्या ऐकलेले आहेत. कोणते? सुंदर ते ध्यान. सुंदर ते ध्यान म्हणलं का उभ्या विटेवर इकडं सहजच जाते आमची वाणी. का आमच्यावर तसे संस्कार झालेले. हा अभंग तसा ऐकी वाचला नाही. हा अभंग तसा नवीन आहे. हा अभंग तसा नवीन आहे. अभंग नवीन आहे, पण चिंतन फार काही नवीन नाही. त्याची विशेषता सांगतो तुम्हाला. अभंगातली पद जी आहेत ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्या देवाचं वर्णन करणार आहेत. मी आधीच सांगून आलो, वारकरी संप्रदायाचं सबंध तत्वज्ञान सांगणारा हा अभंग आहे. सबंध तत्वज्ञान. कारण वारकरी संप्रदाय सगुणाची भक्ती करतो, पण जायचं निर्गुणाकडे. सगुणी आपलं निर्गुणी पावलो सगुणी भजता. सगुणाची भक्ती करत 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 निर्गुणाकडे आपल्याला जायचं आहे. पण अभंगाचे 3 चरण सगुणाचं परिचय देणारा, वर्णन करणारी, आणि 1 चरण निर्गुणाचं वर्णन करणार आहे. या अभंगात वारकरी संप्रदायात ज्या मंत्राचा जप करते त्या 3 देवतेचा परिचय आहे. कोणकोणता? वारकरी संप्रदाय कोणत्या मंत्राचा जप करते? वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. मग रामकृष्ण पहिल्या चरणात राम सांगितला, दुसऱ्या चरणात कृष्ण सांगितला, तिसऱ्या चरणात हरी सांगितला. मला वाटते या 3 चरणापेक्षा विलक्षण 4थं चरण आहे. यांचं मुद्दल स्वरूप 4थ्या चरणात आहे. या अभंगाच्या पहिल्या 3 चरणाचा विचार करायचा झाला, रामकृष्ण हरीचं चिंतन सांगितलं. पण ऐका देवा, आश्चर्य असं आहे, ज्या देवतेचा परिचय दिला त्या देवतेचं नाव या अभंगात कुठंच नाही. रामाचं वर्णन केलं पण रामाचं नाव नाही. कृष्णाचं वर्णन केलं पण कृष्णाचं नाव नाही. हरीचं वर्णन केलं, हरीचं नाव नाही. मला वाटते 4थ्या चरणात ज्याचं वर्णन केलं त्याला नावच नाही. काय सांगितलं मी? पहिल्या 3 चरणात ज्यांचं वर्णन केलं त्यांची नावं घेतले नाहीत, वर्णन केलं. आणि 4थ्या चरणात ज्याचं वर्णन केलं त्याला नावच नाही. ते कीर अनाम जाती, त्याला अनाम आहे. तो मौन गा तुझे राशी नाव. ज्याच्या राशीतलं नावच मौन आहे त्याला नावच नाही. हो, म्हणून अभंग विलक्षण आहे. मी आधीच सांगून आलो, अभंग सगळ्यांच्या पाठात नसला तरी मला वाटते कधी कधी तरी ऐके वाचलाय. आणि हाच का घेतला त्याचं कारण आहे, सध्या चैत्र महिना चालू आहे आणि चैत्र महिन्यात देवाचा जन्म झाला. कोणाचा? रामाचा. आणखीन देव 1 महिन्याचे व्हायचे आहेत. आलं का लक्षात तुमची? 1 महिन्याचे व्हायचे आहेत. कधी जन्म झाला? 9मीला. आजची तिथी काय? पंचमी. आजची किती कोणती तिथी आहे? पंचमी का षष्टी आहे? षष्टी आहे. बरोबर आहे, षष्टी आहे. मिळालं. बरोबर, कायची पंचमी कायची षष्टी, घ्यायचं ते घ्या. पण आणखीन पंचमी असे का षष्टी असे, आणखीन देव कसे आहेत? लहान आहेत. पण अशा लहान असणाऱ्या परमात्म्याला कौशल्यानं मांडीवर घेऊन अंगाई गीत गात आहे, असा या अभंगाच्या चरणाचा विचार आहे. सरळ सरळ सांगतो, या अभंगात आम्हाला नाथ बाबा देवाचा परिचय देतात.
आम्हाला नाही का देवाचा परिचय? त्याचं उत्तर देऊ का? खरंच नाही आम्हाला देवाचा परिचय. आम्हाला देवाचा परिचय नाही. कशावर म्हणता तुम्ही देवाचा परिचय नाही? त्याचं उत्तर आहे का? आम्हाला जर देवाचा परिचय असता तर देवाच्या परिचयाचे फल आमच्या जीवनात दिसायला पाहिजे. आमच्या जीवनात जर देवाच्या परिचयाची फलं दिसत नसतील तर तो परिचय नाही झाला. देवाच्या परिचयाचं पहिलं फल आहे ग्रंथीभेद होतो. देवाच्या परिचयाचं दुसरं फल आहे संशयाचा निराश होतो, संशयाचा छेद होतो. आणि देवाच्या दर्शनाचं तिसरं फल आहे दुःख राहत नाही. हो, मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन एक वेळा. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया शियन्ते चास्य कर्मानी तस्मिन दृष्टी परावरे असं शास्त्र बोलते. देवाचा परिचय महाराज म्हणून आम्हाला परिचय देतात का? आम्हाला खरा परिचय नाही म्हणून. आम्हाला लोक भेटतात, आम्ही बाहेर फिरत असतो, परिचय देत असतात. लोक आम्हाला परिचय देतात. महाराज आमचं घर, आमचा मुलगा, आमचा भाऊ, मला वाटतं इथपर्यंत परिचय ठीक आहे. याच्याही पलीकडे परिचय देतात. महाराज ही आमची बायको. बोला बायकोचा परिचय देण्याची काय गरज आहे? पण तोही लोक देतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळा. काही भागात सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे, काही भागात परिचय. काही भागात सांगतात महाराज आमच्या घरचे आहेत, काही भागात सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे. शहरात आलं महाराज आमच्या मिसेस आहे. चौकदारीकडे काय म्हणतात मला कोणी सांगितलं नाही, तुम्हीच सांगा आता. हा, मनी बाईस आहे. हा, बरोबर आहे का? बरोबर आहे ना? हो. मी एका घरी गेलो, ती माऊली दूध घेऊन आली. यजमान माझ्या शेजारी बसले, त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं, मला विचारलं महाराज ह्या कोण तुम्हाला माहित आहेत का? लो बाबा पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहित असण्याचं कारण काय? त्यांनी त्याच्या बायकोकडे बोट दाखवून मला तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. काय परिचय दिला? आपलंच बारदान करतील तुम्हाला. मला असा परिचय झाला नव्हता, नाविन्यपूर्ण परिचय होता. मी म्हणलं इकडे तिला बारदान म्हणतात, पण याला काय म्हणतात हे कळलं पाहिजे, आपल्याला फिरावं लागते. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, मग तिला विचारलं ताई हे तुमचे कोण? आता ती त्याचीच बायको होती. बोलायला तेवढीच मग तिने त्याच्याकडे बोट दाखवलं, मला त्याचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. विठ्ठल भंगाराचा बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. ऐका, जीवनात परिचय झाला पाहिजे देवाचा. का बाबा? का का उत्तर ऐका. मानवी जीवन जगतेच दोन कक्षेत जगल्या जाते. एक जीवन आहे संपन्न जीवन आणि एक जीवन आहे सफल जीवन. संपन्न जीवन त्याला म्हणतात ज्या जीवनात भौतिक सुखाची रेलचेल आहे, गडगंज प्रॉपर्टी आहे, जीवन संपन्न आहे. पण ऐका, कितीही संपन्न जगा शेवटी माती खात जावं लागते. लंकापती रावणाचा ऐश्वर्य कोट्यावधी घर काशान तांब्याची आहे, शुद्ध कांचनाची 7 कोटी घर आहेत. पण किती संपन्नता असू द्या, सांगा ते कवडी नाही. त्या कोरोनातली घटना आहे. 1500 कोटीचा मालक होता, कल्याणची घटना आहे. टीव्हीला बातमी पाहिली असेल. कोरोनात सापडला तसाच गेला. पीपी किट मध्ये बांधून प्रेत आणलं, चितेवर टाकता टाकता प्रेत खाली पडलं. ज्यांच्यासाठी 1500 कोटी कमावले एकही जवळ यायला तयार नाही. बांबूनी प्रेत लोटलं. किती कोटीवाले सांगत आहे मी तुम्हाला? ऐकत आहे तुम्ही? जीवन कितीही संपन्न जगा शेवटी माती खात जावं लागते. पण ऐका देवा, पण जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगा. जीवन सफल कशाने होते तर त्याला उत्तर एकच आहे, त्याला देवाचा परिचय झाला पाहिजे. देवाचा परिचय या जन्मात आल्यावर झाला का त्याचं जीवन सफल झालं. म्हणून तर आमचे तुकोबारा म्हणतात या जन्माची सार्थकता जर कशात असेल तर देवाच्याच दर्शनात आहे. तुका म्हणे सार्थक देवाच्या परिचयात. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली. सार्थ जीवन जगायचं देवाचा परिचय.
पण तुकोबार आहे संत आम्हाला त्या देवाचा परिचय देतात. आज नाथबाबा आम्हाला त्या देवाचा परिचय देतात. आता परिचय काही कांगण होत नाही. कधी कधी परिचय व्यक्तीचा जसा आपला परिचय तसाच देवाचा परिचय. कधी कधी आपला परिचय आपल्या बोलण्यातून होतो का नाही. मानस जाणीचे बोले, व्यक्ती बोला का कळतो का नाही. अहो म्हणजे ज्या काम बिघडलं ना तोच बोलला असला पाहिजे बरं का. कधी कधी चांगलं जुळून आलेलं असते, एखादा असतो गावात तसा शब्द टाकला की ते सगळं बिघडून जाते. म्हणून बोलला व्यक्तीचा परिचय बोलण्यात होतो. कधी कधी उदाहरण सांगू का तुम्हाला. काही खेड्यातली मंडळी कुंभात गेली. 3 भगवे कपडेवाले साधू पाहिले. कोण असतील बरं हे. यांची जात कोणती असली पाहिजे. साधूची जात विचारू नये. पण जिथे असं निर्माण झाली काय असेल यांची जात, बरं डायरेक्ट कसं विचारायचं महाराज तुमची जात कोणती आहे. म्हणजे असं करू यांना बोलकं करू. पण आता काय बोलायचं यांना. साधूला काय बोलावं. साधूला बोलावं काय. आकडा कोणता लागेल नाही विचारायचं साधूला विचारावं महाराज माझा उद्धार होईल का हो. देव माझ्यावर कृपा करील का असं तुम्ही मला संतांनी सांगितलं पाहिजे. माझं चित्त समाधान केलं पाहिजे. उद्धार होईल का हो. देव माझ्यावर कृपा करील का असं तुम्ही मला संतांनी सांगितलं पाहिजे. माझं चित्त समाधान केलं पाहिजे. पहिल्या साधूकडे आले, उद्धाराचा प्रश्न विचारला, हात जोडले. भगवान आम्ही सामान्य संसारी जीव आहे, आम्हाला उद्धाराची अपेक्षा आहे, काही सांगाल का उद्धाराचं साधन. त्या पहिल्या साधून सांगितलं, ऐक बाबा मी साधन सांगतो, साधन कर उद्धार निश्चित आहे. म्हणजे काय महाराज साधन. त्यांनी सांगितलं, राम नाम लड्डू हे गोपाल नाम घी, हरिको नाम मिश्री घोर घोर करपी. रामाचं नाव लाडू आहे, गोपालाचं नाव घी म्हणजे तूप आहे, हरीचं नाव मिश्री आहे, याचं मिश्रण करण्याचे घोड भरत जा. उपदेश नामाचा केला पण माध्यम भोजनाचं निवडलं. भोजन काय आमटी भाकरीचं घेतलं नाही. लाडू काय, तूप काय, साखर काय, कोणाला आवडते असं भोजन. लक्षात आलं, हा ब्राह्मण कुलोत्पन्न असला पाहिजे. गोड सांगते तुपातलं सांगते तर आलं लक्षात. दुसऱ्याकडे गेले, हात जोडले, भगवान काय उद्धाराचं साधन सांगाल का. त्यानं सांगलं, ऐक राम नाम का खडग बनाकर कृष्ण कटार बांधलिया, हरि नाम की ढाल बनाकर यम का फंदा काटलिया. राम नाम खडग आहे, कृष्ण कटार आहे, हरि नावाची ढाल आहे आणि त्यांनी यमाचं बंधन तोडून टाका. उपदेश नामाचाच केला पण माध्यम शस्त्राचं निवडलं. लक्षात आला, हा क्षेत्रीय कुलोत्पन्न आहे. तिसऱ्याकडे आले, भगवान आम्हाला काय उद्धाराचं साधन सांगाल. म्हणे काय करता तुम्ही. एकाने सांगितलं आमचं दुकान आहे, एक म्हणे आम्ही शेती करतो. म्हणे काय काय भेटते तुमच्या दुकानात, काय व्यवस्था काय तुमच्या दुकानाची. म्हणे महाराज काय पदार्थ दिले, काय सामान दिले म्हणजे तो आमचा उद्धार होणार आहे. काय पाहिजे तुम्हाला. नाही रे बाबा तुझ्या दुकानात काय काय. म्हणे भुसार मालाचं दुकान आहे. म्हणे मग तुझ्या दुकानात काय फळ भेटते का रे. काय फळ. म्हणे आहे ना महाराज काय फळ. म्हणे मायफळ. म्हणे मायफळ आहे महाराज. जायफळ. अहो जायफळ आहे माझ्या दुकानात. मिरे. म्हणे मिरे आहेत ना, कोरोनापासून तर ठेवूच लागलो. मिरे. जिरे. अहो दररोज फोडणीला लागतात, लोक घ्यायला येतात. जिरे आहे. म्हणे हिंग. हिंग. म्हणे हिंग आहे. म्हणे मग तुझं काम झालं. म्हणे महाराज दुकानातले साधे पदार्थ विचारताना काम झालं असं काय म्हणतात. नाही रे बाबा, दुकानात बसल्या बसल्या तुला उद्धार झाला पाहिजे ना. तू दुकानात जातो ना. मग ऐक, कधीतरी तुझ्या दुकानात एखादं गिराईक कायफळ मागाईल, दे कायफळ त्याला. पण लक्ष इकडे केंद्रित कर. याला सुद्धा काय म्हणतो आपण, याला कायच म्हणतो ना. हे कायफळच आहे ना. एखादा तुझ्या दुकानात मायफळ मागाईल, दे त्याला मायफळ. पण याचाच विचार कर, हे कायफळ हे मायेचाच परिणाम आहे. हे मायफळच आहे, हे सुद्धा मायफळच आहे. एखादा जायफळ येईल मागायला, दे त्याला जायफळ. पण याच्याच कडे पहा, हे कायफळ हे मायफळ आहे म्हणून ते जायफळ आहे. कायफळ आलं का लक्षात. कायफळ हे मायेचा परिणाम, मायफळ आहे म्हणून ते जायफळ आहे.
म्हणून तुझं जे मी रे जे चाललं ना एकदा जी रे, आलं लक्षात? जे मी म्हणून मी आहे म्हणून हे, जे तुझं मिरे एकदा जिरे, हिंग देव विठ्ठल. संतांनी तरी आम्हाला वेगळं सांगितलं का? हा अभिमान गेला रे गेला, तर तुकोबा म्हणतात देवच झाला. अभिमान गेला विचार असा आहे का उपदेश केला पण व्यवहाराच्या माध्यमात केला. लक्षात आला हा व्यवहारातला म्हणजे वैश्य कुलोत्पन्न साधू असला पाहिजे. व्यक्ती बोलला का लक्षात येतो, देवही बोलण्यातून कळतो. देव कसा बोलतो? देवाच्या बोलण्याला भागवताने 3 विशेषण दिले. ऐका, पहिलं विशेषण दिलेलं मधुरया गिरा, दुसरं विशेषण आहे वल्गु वाक्य या, आणि तिसरं विशेषण दिलं बुध मनोज्ञ या. देव बोलतात कसं? म्हणजे अतिशय मधुर देव बोलतात. वल्गु वाक्य अतिशय सुंदर छोटे छोटे वाक्य देवाच्या बोलण्यात असतात. आणि शेवटी सांगायचं बुध मनोज्ञ या, बुद्धिवान पुरुषाला सुद्धा विचारात पाडायला लावणारं देवाचं बोलणं आहे. देव असा बोलतो. कसं बोलतात? देवाचा बोलण्यात परिचय ज्ञानोबा आम्हाला देतात. तैसे वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, ते वाक्य ऋषिकेशी बोलो अदरली. हा देव बोलण्यातून आपल्याला कळतो. वरवर उदास वचन असतात पण आत अतिशय सुरस रसयुक्त असतात. रसानं भरलेली ती वचन असतात. असं देवाचं बोलणं असते. देव बोलण्यातून कळतो. कधी कधी एखादा व्यक्ती त्याच्या कार्यातून कळतो, देवही त्याच्या कार्यातून कळतो. आता रामनवमी झाली, आपण त्या अभंग धर्मरक्षावया अवतार घेशी, हा धर्मात खऱ्या अर्थानं देव आपल्या कार्यातून कळत असतो. तशा प्रकारचं कधी कधी एखादा व्यक्ती आपल्या अस्तित्वानंही कळतो, अस्तित्वानं कळतो. मग ते कोरोना आला होता का? कोरोना तुमच्याकडं चांगला होता ना? कोरोना नव्हता? चांगला होता ना? पण नाही तुमचा नव्हता चांगला? आला होता का तुमच्याकडं? आला होता? येऊन गेला का? भेटून गेला? बर, ऐका भेटून गेला तुम्हाला? गेला का? बर, चांगला नव्हता कोरोना? पण ते मग चांगला होता का नव्हता? नाही, माझं मत आहे बुवा, सगळाच काही कोरोना वाईट नव्हता. काही चांगल्या गोष्टी कोरोनाने घडवल्या. पहिली चांगली गोष्ट कोरोनाने शिकवली, आपुले कोणीच. हा बरोबर आहे का नाही? कोण पटवून दिलं आपल्याला? कोरोनाने पटवून दिलं. आपुले कोणीच नव्हती. किती जवळचा आला तरी घरात घेतला नाही. दुसऱ्यात जाऊ दे, आप भीती. माझं सांगतो तुम्हाला, नेमकं ते कोरोनाचा पहिला पेशंट आमच्या पुण्यात सापडला. गावाच्या दिशेने कीर्तनाला गेलो, इकडे कोरोना आलेला आहे, लॉकडाऊन झालं, आळंदीला जाणं शक्य नाही, मी गावाकडे येत आहे. आमचे महाराज म्हणणार गाव, ते सांगतो तुम्हाला, मला ते सांगायचं आहे. मग त्यांनी मला तिकून रात्रीच मीटिंग घेतली. रात्री 12 वाजता फोन केला. म्हणे महाराज, तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही गावात येऊ नका. तुमची व्यवस्था शेतात आंब्याखाली आम्ही केलेली आहे. आलं का लक्षात? जिवंतपणी कुठं? आंब्याखाली. कुठं? शेतात. वाईट होता कोरोना. तेव्हापासून मला एका वाक्याचा अर्थ लक्षात आला, आमची माती. पुढचं तुम्ही सांगा मला. आमचीच माणसं, दुसरं कोणीच नाही. कोरोना वाईट नव्हता. आणि दुसरी एक कोरोनाने चांगली गोष्ट शिकवली. कोणती? कमी लोकात लग्न होऊ शकते. बरोबर आहे ना? नवरीच्या बापाचं दिवाळ न काढता लग्न होऊ शकते. कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती. तिला सांगितलं, रुसण्यात का वेळ घातला आणि तिकून का गाडी आली तर क्वारंटाईन तुलाच करून देतो. त्या भानगडीत ती पडतच नव्हती. वाईट होता कोरोना? वाईट होता नाही देवा. ऐका, ते कोरोना झालं, ते झालं आणि त्याच्या सुशिक्षित बेकार, त्याचं लग्न जुळतच नव्हतं. इकून तिकून जुळवलं. नवरीच्या बापाने आठ टाकली, काही नाही म्हणे, पोरगी देतो. दुसरी लाट आठवा, दुसरी लाट आठवते का? दुसरी लाट कोणावर होती? म्हाताऱ्या माणसावर. सरकारने गाड्या बंद केल्या होत्या म्हाताऱ्याच्या. ते अर्ध तिकीट घ्यायचं, सगळं बंद होतं त्याचं. कोणाला? म्हाताऱ्याला. ऐका,
पोरगी देतो पण एकही म्हातारा लग्नाला आणायचं नाही. तर नवरीचा बाप लहरी होता, त्यानं 8च टाकली असती, एकही म्हातारा जमायचं नाही. त्याचं जुळत नव्हतं, याला आनंद वाटला, जाऊ द्या म्हणे म्हातारा आणायचं नाही, लग्न तर होईल. डायरेक्ट स्वीट मार्ट मध्ये गेला आणि पेढेच घेतले, घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे. पेढे वाटत वाटत घरी आला. खाटीवर आजोबा बसलेले होते, आजोबाच्या हातावर पेढा टेकवला. बाळा पेढा कशाचा? म्हणे आजोबा माझं लग्न जुळलं. म्हातारं म्हणे बरं झालं, मराय मोकळा झालो. म्हणजे अरे म्हणे आता उघड्या डोळ्यांनी लग्न पाहिलं, एकदा हाताने अक्षदा टाकील, एकदा बुंदी खाईल, मग गेलो तरी काय हरकत. म्हणे आजोबा लग्नाला यायला जमायचं नाही. म्हणे का? म्हणे नेमका कोरोना म्हाताऱ्या माणसावर आहे, सरकारनं म्हाताऱ्याला गाड्या बंद केल्या. नवरीचा बाप फार लहरी आहे, त्यांनी सांगले एकही म्हातारा दिसता कामा नये, म्हातारा जर लग्नात दिसलं तर लग्न तिथंच मोडलं बरं का. मग म्हणे यायला जमायचं नाही, इथूनच अक्षदा टाका, इथूनच आशीर्वाद. म्हातार म्हणे मला माहित नाही, येणार म्हणजे येणार. आपण तुम्ही आले तर लग्न नाही होणार. ते म्हणे मला माहित नाही, येणार म्हणजे. बरं जास्त तानाय जमत नव्हतं भानुदास महाराज. आणखी 7-12 म्हाताऱ्यानं स्वतःच्या नावे ठेवला होता. इतका आगाऊ होतं म्हातारा, वाटण्यात केले नव्हते. म्हणजे पुन्हा गोंधळ होता, आता काय करावं. म्हणजे त्यालाही नाराज करणं शक्य नव्हतं ना. आता काय करावं, मोठा प्रश्न पडला. काय करावं काय करावं काय करावं. शेवटी झालं असं, रातभर झोप लागली नाही. सकाळी मित्र भेटले, म्हणे काय रे ओका चिंता, इतकी दिवस जुळत नव्हतं, चिंता होती, आता जुळल्यावर कशाची चिंता. त्यानं सगळं असं सांगितलं, चल म्हाताऱ्याला आपण सांगू. मित्र आले, आजोबा आणि काय नाताचं लग्न वाटते तर मग लग्न वाटते तर तुम्हाला यायला जमायचं नाही. ते म्हणे तेवढं सोडून बोला, आपण तुम्ही दिसले तर लग्न नाही होणार. म्हातारा म्हणे दिसू नये अशी व्यवस्था करा, पण लग्नाला आजोबा इथून द्या ना, येणार म्हणजे येणार, जास्त काही बोलू नका. हा आता काय करावं. म्हणे अहो दिसले नाही पाहिजे, तुम्ही दिसू नये असं करा ना, माझी काही व्यवस्था. ते पोर म्हणे ऐकत नाही म्हातारा, पोत्यात गुंडाळून घ्या. ते म्हणे पोत्यात तर पोत्यात, पण लग्नाला. हट्टाला पेटलो होतं महाराज. लग्नाचा दिवस उजाडला, पाहता काय गाड्या आल्या. वराड गाडीत बसलं, आपलं हे तरुण गाडीत बसले, डीजे गाडीत टाकला. डीजे लागतात लग्नाला, डीजे वर नाचायला बॉक्स लागतात. बॉक्स कोणते तुमच्याकडे लग्नात? डीजे बॉक्स नसतात का? डीजे असतो, बॉक्स बॉक्स नसतात. बिस्लरीचं कोण म्हणलं? बिस्लरीचे नाही, बॉटलचेच असतात बॉक्स. आलं का नाही लक्षात तुमच्या? आलं आलं, तेच म्हणलं. ते बॉक्स गाडीत टाकले. ऐका, आलं लक्षात तुमच्या? हा, तिकडे ते वराड गेलं. वराड जिथं उतरते आमच्याकडे त्याला जानोसा म्हणतात, बरोबर आहे ना? जानोशावर वराड उतरलं, डीजे खाली उतरला. म्हातारा पोत्यात गुंडाळून घेतलेलंच होतं गाडीत. डीजे खाली उतरला, बॉक्स उतरले, बॉक्स कोपऱ्या कोपऱ्यात गेले, तरुण तर होऊन आले. डीजे चालू झाला, पोरं नाचू लागले, म्हातारं पोत्यातच नाचू लागलं. कारण तिथंच एका बॉटलची, त्याच्यासाठी ते येतो म्हणत होता, तिथंच त्याची व्यवस्था केलेली होती. काय करा, मोठा प्रश्न पडला. एकानं पाहिलं नवरीच्या तिकडल्यानं सगळे पेताड दिसतात, मग अशा घरी पोरगी द्यायची काम नाही. मग लग्न मोडा. कस काय मोडा? आता वराड आलं, मोडा कस काय? त्याने अशी आठ टाका जेणेकरून त्यांना मंजूर होणार नाही. आता काय टाका आठ? ते म्हणे नदीच्या पलीकडे वराड आहे. तुमच्या गावासारखी तापी आहे ना तुमच्याकडे? तापी सारखी नदी होती, नदीच्या पलीकडे जानोसा होता, आणि तिकडे वराड उतरले, आणि इकडे मंडप होता अलीकडं. त्याने त्यांना सांगा, आमच्या गावची नदी, आमच्या गावची पद्धत अशी आहे, गावरान तुपानं, लोणकडे तुपानं वाहती करून द्यावं लागते, तरच आमची पोरगी गावाच्या बाहेर जाते, तरच लग्न होते, नाही तर लग्न मोडलं म्हणून समजा. आठ काय सांगितली? गावरान तुपानं नदी वाहती करून द्यायची तापी सारखी. निरप्यानं निरोप येऊन नवरदेवाला सांगितला देवा, त्याची तर उतरली. कोणाची? नवरदेवाची. त्याच्यासोबत 4-2 असतात, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? नवरदेवासोबत असतात ते पोरं. हा, खंडोला, नवीन शब्द ऐकला बरं का? वराडी. हो, 3-4 वराडी सगळे झाले. ते 3-4 पोरं नसतात का माग पुढं त्याच्या? आमच्या इकडे, हा ऐका, हा लांडगे, हा आमच्याकडला शब्द आहे. त्याला काय म्हणतात? हा, बरोबर सांगितलं तिकडे भाऊ तुम्ही. हा, त्याला लांडगे म्हणतात. आमच्याकडे लांडगे. काही भागात सुकोने, काही भागात कलवरे, काही भागात लांडगे, नवीन खंडोले नाही का? खंडोले, अलग लक्षात. ते खंडोले म्हणे आपण सांगू समजून.
ते डुलत डुलत खंडोले आले. आल्यानंतर नवरीच्या बापाने काठ्याच काढलं. ए म्हणे बाबा तुझं लग्न होईल नाही तर होईल, पण आता हे काही खरं नाही. शेवटी ते पळाले. 1-1.5-2 तास विचार केला, लग्न काय जुळत नाही. म्हणे वेळ कशाला घेता, कशाला वेळ घालता. याची उतर चालू होती, सकाळी घेतलेली होती. नाचून नाचून दमले, गाड्या वळवल्या. म्हणे चला लग्न मोडलं, गाड्या वळवा. गाड्या वळवल्या, डीजे गाडीत टाकला आणि आता गाड्या काढायच्या. ते म्हणे लग्न तर मोडलं, पण म्हाताऱ्याचा पोत्यात जीव कशाला घेता रे. सकाळपासून म्हातारा पोत्यात आहे, त्याला काढा बाहेर. एक जण पोत्याच्या जवळ गेला आणि पोत्याचा दोर सोडला. म्हातारा साकडून बसलेलं होतं त्याच्यात. त्याने मान वर केली. म्हणे का रे डीजे का बंद झाला. अरे पाणी माग सकाळपासून ते डीजे का बंद झाला. ते म्हणे असं असं आहे. नवरीच्या बापाने आत टाकली, आमच्या गावची नदी लोणकडे तुपानं वाहती करून द्या तर आमची पोरगी देऊ, नाही तर लग्न मोडलं म्हणून समजा. मग इथं खायला तूप भेटत नाही, एवढं तूप आणायचं कुठून. मग लग्न मोडलं म्हणून गाड्या वळवल्या, गावाकडे निघलो म्हणून तुम्हाला काढाय आलो. ते म्हातार म्हणे का रे काय तुम्हाला डोके आहेत का, काय आकली आहेत. एवढ्या शुल्लक कारणाने शुल्लक अटीवर कुठे लग्न मोडायचे असतात का. ते सोडाय गेला. त्याने पहिले म्हातार तपासलं, याची उतरली का नाही. म्हणे आजोबा पाण्यानं नदी नाही वाहती करायची, गावरान तुपानं लोणकडे तुपानं नदी वाहती करायची. म्हातारा म्हणे मग काय आट बिचाऱ्याने टाकली. साधी तर आट आहे, शुल्लक तर आट आहे. एवढ्या शुल्लक आटीवर कुठं लग्न मोडायचं असते का. कोणी आणला निरोप, कोणी आणला निरोप. ते म्हातारा विचारलं कोणी आणला निरोप. म्हणजे निरप्या खाली आहे. म्हणजे त्या निरप्याजवळ नवरीच्या बापाला आपलाही निरोप द्या. म्हणजे काय, त्याला सांगा आम्ही तुपाचे टँकर सांगितलेले, आमचं तूप निरस आहे, शुद्ध तूप आहे, गावरान तूप आहे. आठ एकच, अडचणी एकच आहे, तूप निरस आहे, तूप वाहत करायची आमची तयारी आहे. फक्त अडचणी एक आहे, नदीत पाणी फार आहे, पहिले नदी खाली करून द्या, मग तूप सोडणं चालू करू. काय म्हणे ते, नदी आता तापी खाली करून द्या, पाणी काढून घ्या नदीतलं, आम्ही तूप सोडणं, आम्ही तूप वाहत करतो. निरोप जसा आला कोणाला, नवरीच्या बापाला, तो त्याच्याकडे पाहतच राहिला. म्हणे तुम्ही का रे पाहिलं त्याच्यात एकही म्हातारा नाही. हो पाहिलं एकही म्हातारा नाही. म्हणे नाही त्यात एक तरी म्हातारा, एक तरी काय असलं पाहिजे म्हातारा. ते तुम्ही कशाहून म्हणता. त्या नवरीच्या बापाने सांगितलं उन्हानं पिकले त्याची बुद्धी एवढी चालत नाही, अनुभवानच पिकलेला पाहिजे. आणि मग शोध घेतला तर म्हातारं सापडलं. कुठं सापडलं, पोत्यात. ऐका आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, म्हाताऱ्याचा परिचय झाला पण कशानं, त्याच्या अस्तित्वानं. कधी कधी व्यक्तीचा परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो, तसा कधी कधी देवाचाही परिचय त्याच्या अस्तित्वानं होतो. इथं देव आहे कशाहून, आमच्या संतांनी सांगलं जिथं दया आहे, तिथं क्षमा आहे, तिथं शांती आहे, तिथं निश्चित देवाची वस्ती आहे. शांती क्षमा देव क्षमा शांती, तिथे देवाची वसती, तिथे देवाची वसती, तिथे देवाची वसती. दया क्षमा शांती, तिथे देवाची वसती, तिथे देवाची वसती, तिथे देवाची वसती. देवाचा अस्तित्वाने परिचय. जिथं दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, हे दैवगुण जिथं नटलेले आहे, निश्चित देव तिथे आहे. देवाच्या अस्तित्व, जसा म्हाताऱ्याचा अस्तित्वाचा परिचय आहे तसा देवाचा अस्तित्वाचा परिचय. असे वेगवेगळे परिचय संतांनी आम्हाला देवाचे दिलेले. कधी कधी एखादा व्यक्तीचा परिचय त्याच्या, अहो म्हणे हे कोण, 4 दिवसापासून टीव्हीवर ज्यांची बातमी झळकत आहे ना ते ग्रस्त हेच बरं का. म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वाने आपला परिचय. हे कोण, हे कोण, आपल्या गावातले अमुग्रस्त नाही का हो, त्यांचे चिरंजीव आहे. म्हणजे आपल्या बापाच्या कर्तृत्वाने पोराचा परिचय. मला वाटतं हा जरा कनिष्ठ परिचय. बाप आपलं कर्तृत्व काय नाही, बापाहून आपला परिचय, कनिष्ठ परिचय, त्याच्या पलीकडे परिचय. हे कोण,
म्हणजे आपल्या गावातले अमुक ग्रस्त नाही का त्यांचे जावई म्हणजे याच्या घरातच कोणी कर्तृत्वान नाही, सासरवाडी कुणी याचा परिचय द्यावा लागतो. सासऱ्याचा चांगला कीर्ती आहे, सासऱ्याकडून याचा परिचय द्यावा लागतो. मला वाटते कनिष्ठा ती कनिष्ठ परिचय आणि त्याच्याही खालचा एक परिचय सांगू का? सांगू सांगू तुम्ही म्हणत असाल तर सांगतो. हे कोण, हे कोण? म्हणजे आपल्या गावातली अमुक बाई नाही का, तिचा नवरा आहे. म्हणजे बाईला गाव ओळखते आणि या भोप्याला कोणीच ओळखत नाही बेटाला. बायको नवऱ्याचा परिचय हा कनिष्ठाती कनिष्ठ परिचय. पण संतांनी आम्हाला देवाचा परिचय देते तोही परिचय दिला. आम्ही ज्याला चित्तात धारण केलं तो कोण माहित आहे तुम्हाला? तो रुक्मिणीचा पती आहे. रुक्मिणीचा पती एक धरीला चित्ती, आम्ही रुक्माईचा पती. आम्ही ज्याला चित्तात धारण केलं तो रुक्मिणीचा पती आहे. म्हणजे बायको नवऱ्याचा परिचय असे सगळे देवाचे परिचय संतांनी आम्हाला दिले. आज नाथ बाबा आम्हाला त्या देवाचा परिचय देतात. पण ऐका, अभंगातल्या पहिल्या 3 चरणात वेगळा परिचय आणि अभंगातल्या शेवटच्या चरणात वेगळा परिचय. हे जुळलं नाही पाहिजे. हे खऱ्या अर्थानं 3 चरणाचा वेगळा परिचय आणि शेवटच्या चरणाचा वेगळा परिचय. पहिले 3 चरण हे गादी नाहीच पाहिजे, इथं गादी नको, फक्त काय पाहिजे, हे घोंगडी पाहिजे. विठ्ठल पहिल्या 3 चरणात जो परिचय, ऐका ऐका, देवाचाच परिचय पण स्थूल परिचय. शेवटच्या चरणात देवाचा सूक्ष्म परिचय. पहिल्या 3 चरणात देवाच्या रूपाचा परिचय, शेवटच्या चरणात देवाच्या स्वरूपाचा परिचय. पहिल्या 3 चरणात देवाच्या स्वभावाचा परिचय, शेवटच्या चरणात देवाच्या स्वस्थ भावा इति स्वभावा याचा परिचय. पहिल्या 3 चरणात देवाचा तटस्थ परिचय, शेवटच्या चरणात देवाचा स्वरूपगत परिचय. पहिल्या 3 चरणात देवाचा परिचय आहे पण सगुण देवाचा परिचय आहे आणि शेवटच्या चरणात निर्गुण देवाचा परिचय आहे. विठ्ठल अवघडात जातच नाही, मला माहिती आहे. पहिलाच दिवस आहे, पुढं पुन्हा आले पाहिजे ना तुम्ही. पहिल्या दिवशी अवघड सांगितलं तुम्हाला माहिती आहे पुढं कठीण आहे. लक्षात. पहिल्या दिवशीचं काम काय नाही, फक्त वातावरण निर्मिती. लक्षात. वातावरण निर्मिती करायची, दुसरं काही आपल्याला करायचं नाही. पहिल्या 3 चरणात स्थूल परिचय म्हणजे डोळ्याला दिसतो. कौशल्यानं मांडीवर घेतलेलं अंगाई गीत आहे, डोळ्याला दिसते की नाही. रूपाचा परिचय, त्यानं रूप धारण केलं म्हणून कौशल्याच्या मांडीवर आला. नंदाच्या दारात खेळत आहे, रूप धारण केलं म्हणूनच. पंढरपूरला उभा आहे, रूप धारण केलं म्हणूनच. हा रूपाचा परिचय. पण जनी वनी मनी भरला असते, हा त्याच्या स्वरूपाचा परिचय. पहिल्या 3 चरणात देवाचाच परिचय पण स्वभावाचा म्हणजे प्रकृती गुणाचा परिचय. प्रकृतीचा आश्रय करून जो नटला त्याचा परिचय. आणि शेवटच्या स्वभावाचा स्वस्थ भावा इति स्वभावा या अर्थाने स्वभाव शब्द घ्यायचा म्हणजे अर्थात स्वचा भाव म्हणजे स्वरूपाचा भाव त्याचा परिचय. पहिल्या 3 चरणात देवाचा तटस्थ परिचय आहे आणि शेवटच्या चरणात देवाचा स्वरूपगत परिचय. कशाला म्हणतात तटस्थ परिचय? ऐका, मी वडोदऱ्यात आलो, चौकात उतरलो आणि उतरल्यानंतर काही मुलं तिथे खेळत होते. मी म्हणलं बाबा मला, मी नवीनच आलो, पहिल्यांदाच आलो, मला भाऊंचं घर सांगतो का, गोकुळ आबांचं घर सांगतो का? चौकात उतरल्यानंतर त्या मुलांनी, ऐका, त्या मुलांनी मला असं बोट दाखवून सांगितलं म्हणे बुवा पहा, ज्या घरावर कावळा बसला ते त्यांचं घर आहे. काय सांगितलं? कावळा बसला ते त्यांचं घर. मी कावळा पाहत 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 दारापर्यंत आलो, तेवढ्यात कावळा बोला बोला काय झाला? उडाला. कावळा दुसऱ्या घरावर बसला. मला परिचय सांगितला होता, कावळा बसला ते त्यांचं घर. मी दुसऱ्या दारात गेलो, तेवढ्यात कावळा तिथूनही, चालू द्या किती घर आहेत तेवढे पाहू आपण, शोधून घेऊ. कावळा 3ऱ्या घरावर बसला. कावळा बसला ते त्यांचं घर म्हणून सांगितलं होतं. मी 3ऱ्या दारात गेलो, तेवढ्यात तो कावळा विचारात पडला, हा बगळा आपल्या मागं काय करतो? मी गाव फिरलो पण मला घर सापडलं नाही. मी वापस पुन्हा आलो, पुन्हा त्यांना विचारलं, अरे बाबा
मला गोकुळ आबाचं घर सांगतो का? मग त्यांनी सांगितलं म्हणे बुवा तुम्हाला सांगितलं कळत नाही हा तुम्ही बुवा लोक आलं का लक्षात आलं लक्षात. हो बुवा म्हणजे काय अख्ख्या गावाचा मेवना कोणी उडवा. ओके बाबा बुवाची व्याख्या करायची कोणी उडवा. तुम्हाला कळत नाही का बुवा आता सांगितलं लक्षात नाही आलं तुम्हाला काही कळते. भरपूर बोलला तो ऐकावं लागलं मला नवीन होतो मी तसं ऐकणारा नाही. पाहायचं असेल तर या आळंदीला विडवलं नावीलाच झाला माझा. मग पुन्हा चौकात आलो मी नेमकं सांगशील म्हणे बुवा सांगितलं होतं ना कावळा मी अरे कावळा गावभर फिरला कोणतं घर समजू. म्हणजे ज्यावेळेस अंगुली निर्देश करून सांगितलं होतं त्यावेळेस कावळा ज्या घरावर होता ते त्यांचं घर. म्हणजे जो परिचय कधी असतो आणि कधी नसतो आणि अन्यापासून त्याला वेगळं करतो त्याला तटस्थ परिचय म्हणतात. नेमकं सांगशील का? मग त्याने आलं मला बोट देऊ दाखवून सांगितलं म्हणे बाबा पहा ज्या घराला भगवा रंग आहे ते त्यांचं घर आहे. मी रंग पाहिला चालत 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 दारापर्यंत आलो तेवढ्यात घराचा रंग रंग उडाला. इतक्या लवकर रंग बदलत जाऊ नका. घराचा रंग बदलला नाही मला घर सापडलं माझा दृष्टांत संपला. घर स्वरूप ते रंग घराच्या स्वरूपाच्या अंतर्गत आहे. ऐका ऐका तर माझा विषय चालला. पहिला परिचय कधी आहे कधी नाही. दुसरा परिचय कायमचा त्याला म्हणायचं तटस्थ स्वरूपगत परिचय. 3 चरणात तटस्थ कावळा बसला ते त्यांचं घर असा देवाचा परिचय आहे. शेवटच्या चरणात देवाचाच परिचय आहे पण कायमचा परिचय जनी वनी मनी भरला असेल त्याच्या स्वरूपाचा परिचय पटून देतो मी तुम्हाला. कौशल्यानं मांडीवर घेतला. अखंड कौशल्याच्या मांडीवर आहे का? नाही. कौशल्याच्या मांडीवर अखंड नाही. पुढे त्याला खरदूषणाचा घेणं मी प्राण करायचं होतं. रावणाचा वध करायचा होता लक्षात. आणि रे धनुष्य मारीन रावणा हे करायचं होतं. मांडीवर बसून जमल का? म्हणजे अखंड मांडीवर आहे का? नाही. कधी कौशल्याच्या मांडीवर आहे आणि कधी ऋषींचे याद सिद्धी करायला तो वनातही गेलेला आहे. वनवासाला सुद्धा गेला. म्हणजे अखंड मांडीवर नाही. कावळा बसला ते त्यांचं घर असाच देवाचा परिचय रामाचा दिला. दुसऱ्या चरणात या गोकुळात नंदाच्या दारात खेळत आहे पण अखंड खेळतच आहे का? खेळतच राहिला का? नाही नाही. पुढे काम करायचे होते. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केले नारायणे केला नारायणे अवतार. देवाने अवतार घेतला. कशासाठी घेतला? त्याचं कारण सांगायचं झालं तर धर्म संस्थापना करायची होती म्हणून देवाने तो अवतार. म्हणून हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. याचा अर्थ असा आहे पहिल्या चरणात जसा तटस्थ परिचय तसा दुसऱ्या चरणात देवाचा तटस्थ परिचय आहे. तिसऱ्या चरणात देवाचा तटस्थ परिचय आहे. कशावर म्हणता? अखंड तो विटेवर उभा नाही. अखंड विटेवर उभा आहे का? नाही. कधीतरी वीट सोडून बाहेर गेला असेल का नाही? कधीतरी जनाबाईकडे जायला गेला का नाही? सोबत गेला का नाही? नामदेव महाराजचं वाळवंटात कीर्तन आहे. नामदेव महाराज कीर्तन करत असतो नाचतो म्हणून संतांनी आम्हाला सांगितलं का नाही? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. कधीतरी वाळवंटात गेला का नाही? अखंड विटेवर आहे का? आणखीन एक प्रसंग सांगतो भजन करा विठ्ठल. दिवाळीचा सण आला होता. दिवाळी आलेली. दिवाळी आल्यानंतर नामदेव महाराजच्या आईने सांगितलं नामा अरे दिवाळीला सगळ्यांना अभ्यंग स्नान घडते. मला असं वाटते पांडुरंगाला अभ्यंग स्नान घालावं. असं कर रावळात जाऊन देवाला अभ्यंग स्नानासाठी घेऊन ये. नामदेव महाराज रावळात गेले. देवाचा हात धरला. सण दिवाळीचा आला. नामा रावळाशी गेला. देवाचा हात धरला आणि देवाला सांगलं देवा आईनं तुला दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला बोलावलं. अरे नामा आलो असतो बाबा. आत्ता काकड्याची वेळ झाली. आत्ता बडवे येतील. मी जर विटेवर दिसलो नाही तर देव गायब झाला. देव नाही गोंधळ करतील. नाही जमायचं मला यायला. नाही देवा मला माहित नाही. यावं लागेल म्हणजे यावं लागेल. हट्टाला पेटले नामदेव महाराज. लढीवाळ बघतायत. यावं लागेल देवा. अरे पण नाम मी तुझ्या घरी आल्यावर इथं कोण? म्हणे असं कर ना देवा तू माझ्या घरी जा. तुला माझं घर माहित आहे. मी तेवढा वेळ तुझ्या जागेवर उभा राहतो. नामदेव महाराज आपल्या देवानी कपाळाला हात लावले. म्हणे नामा अरे दररोज रावळातच पडून राहतो. बडवे तुला ओळखायचे नाही का? देवातला नामदेवातला फरक नाही का? देवा त्यांना कळायचा. म्हणे नाही. म्हणे देवा सोप आहे. म्हणे काय? तू आपल्या भक्ताला आपल्या मुक्त्या देतो का नाही? तात्पुरती तुझी स्वरूपता नावाची मुक्ती मला दे. म्हणजे तू यासारखं रूप मला दे. तू काळ आहे ना मला काळ कर. माझं काळ कर. नाही बरं का गोंधळ करा तुम्ही. तू काळ आहे ना देवा मला काळ कर. देवाला युक्ती पटली.
देवाने नामदेव महाराजच्या डोक्यावर हात ठेवला आणि तथास्तु म्हणून देव बोलले. बोलल्यावर नामदेव महाराजाला देवासारखं रूप प्राप्त झालं. नामदेव महाराज देवासारखी दिसू लागले. काही फरक नाही. नामदेव महाराज एकीकडे देव एकीकडे, दोघं सारखे दिसू लागले. आणि आता देवा झालं ये खाली म्हणे. नामा निस्त दिसण्यावर होत नाही, उभं कसं राहावं लागते पहा, कसं राहावं लागते म्हणजे खाली ते वीट पहा, विटे बरोबर बरोबर तेवढ्याच विटेवर उभं राहावं लागते. पाय जोड पाय जोड पाय पाय जोडले. समचरण नामा डोळे बरोबर, समचरण समदृष्टी. असं बर. हात घे कमरेवर, कमरेवर हात घेतले असं म्हणे. नामदेव महाराज देवा स्नान कर बुवा, लगेच इकडे बर का, जास्त वेळ लावू नको. फराळाचं नंतर मी घेऊन येतो, काम पडलं तर. शेवयाचा भात नंतर घेऊन येतो. खात बसू नको जास्त वेळ. आपल्याला असं उभं राहण्याची सवय नाही, कारण कधी काय खाजल सांगायचं जमत नाही. आलं का लक्षात? कधी हात कोणीकडे जाईल सांगायचं जमत नाही. भांड उघडं पडल. त्याच्यापेक्षा तू लवकर स्नान कर, झाल्या झाल्या इकडं ये. नामा एवढ्यावर जमत नाही, आणखी नाही काय विडल. ऐक नामा, आत्ता बडवे येतील, काकडा घेऊन येतील, काकडा करतील. काकडा झाल्या का गरम पाणी, थंड पाणी, दही दूध. नामा गरम पाणी टाकलं जास्त कडक असलं तर काही तक्रार करायची नाही बरं का. थंड पाणी अंगावर पडलं तरी अंगाला काटा फुटू द्यायचा नाही. दही दूध वरून टाकलं, नाका तोंडात डोळ्यात गेलं तरी काही तर लोक देव म्हणतात. हा नामा, स्नान करता करता मला भूक लागते म्हणून 1.25 किलो लोण्याचा गोळा बडवे माझ्या तोंडाजवळ असा धरतात, फक्त पाहायचा. आलं लक्षात तुमच्या? काय खायचा नाही. नामदेव महाराज ए देवा, दररोज असो काकड्याला सगळे उपचार पाहतो जा. नामदेव महाराज रुपये देव विटेवर उभे झाले, कमरेवर हात आहेत. बडवे आले. बडव्याला आज काही फरक कळला नाही, कारण सारखे दिसत होते. दार उघडलं, काकडा घेतला. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या. सगळा